नमस्कार मित्रांनो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण अध्ययन हा एक महत्त्वाचा घटक पाहणार आहोत. अध्ययन म्हणजेच काय? लर्निंग ही एक पूर्ण प्रोसेस जी आहे ती कशा पद्धतीनं असते आणि सर्वात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे आपल्याला क्वेश्चन्स जे येत असतात परीक्षेमध्ये ते जनरली अध्ययनाच्या ज्या पद्धती आहेत त्यावर वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी जे काही प्रयोग केलेले आहेत आणि त्या प्रयोगांती त्यांनी काय सिद्ध करून दाखवलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाच्या आहेत. या लेक्चरमध्ये आपण अध्ययन हा टॉपिक जो आहे यामध्ये या पद्धती तर आपण पाहणारच आहोत, परंतु त्यासोबतच अध्ययन ही संपूर्ण संकल्पना जी आहे ती आपल्याला नीट समजून घ्यायची आहे. महत्त्वाचा भाग लक्षात घ्या, राईट. त्यानंतर अध्ययनाची वैशिष्ट्ये आपल्याला समजून घ्यायची आहेत. अध्ययनाच्या ज्या व्याख्या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत त्या व्याख्यासुद्धा आपल्याला यामध्ये समजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे अध्ययन संक्रमण. ही एक संकल्पना जी आहे ती महत्त्वाची आपल्याला समजून घ्यायची आहे. समायोजन म्हणूया त्याला आपण. तर अध्ययन संक्रमण किंवा आपण संक्रमण याचा अर्थ काय आहे का, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारे जे काही गुण किंवा दोष आहेत त्याला आपण संक्रमण म्हणूया, राईट. तर हे संक्रमण जे आहे म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही गणित शिकलात, राईट. आता गणित तुम्ही 10व्या वर्गात शिकलात आणि आता गणित तुम्ही 11व्या वर्गात शिकणार आहात. मग गणितातले काही घटक जे 11व्या वर्गात तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरू शकतात, बरोबर की नाही. यालाच आपण काय म्हणूया, अध्ययन संक्रमण म्हणूया. तर हे अध्ययन संक्रमण काय आहे हे सुद्धा एकंदरीत आणि त्याची वैशिष्ट्ये काय आहेत याचा सुद्धा भाग आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे अध्ययन ही जी संकल्पना त्यासोबतच अध्ययनाची वैशिष्ट्ये आणि अध्ययनाच्या ज्या 3 महत्त्वाच्या ज्या पद्धती आहेत त्या सुद्धा आपल्याला पाहायच्या आहेत. आणि अध्ययनावर परिणाम करणारे जे घटक आहेत, राईट, म्हणजे परिणाम करणारे घटक हे सुद्धा आपल्याला अध्ययनामध्ये अभ्यासायचे आहेत. तर अशा प्रकारे एकंदरीत अध्ययन ही एक महत्त्वाची संकल्पना आहे आणि एकंदरीत हा संपूर्ण जो भाग आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. विविध संदर्भ पुस्तके असतील, स्टेट बोर्डचे पुस्तकं असतील आणि वेगवेगळ्या आयोगाच्या प्रश्नांच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे आयोगाने नेमका कशावर भर दिला आहे याचा विचार करून सुद्धा आपण हा एक टॉपिक जो आहे तो आपण पाहणार आहोत. जो भाग महत्त्वाचा आहे त्यावर मी नक्की फोकस करणार आहे. त्यामध्ये स्पेशली क्वेश्चन्स कुठे तयार होऊ शकतो, एमसीक्यू कुठे तयार होऊ शकतो याचा सुद्धा एक जो लवलेश आहे मी तुम्हाला नक्की सांगेन. अध्ययन ही एक संकल्पना महत्त्वाची आहे. त्यामध्ये जर प्रामुख्याने व्याख्या जर आपण बघितल्या, मी सुरुवातीला व्याख्येकडे जाण्याआधी तुम्हाला बेसिक तुम्हाला सुद्धा माहिती आहे. आता याच्यामध्ये बराचसा असा भाग हा थेरॉटिकल आहे, मात्र काही गोष्टी ह्या तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. एक पदवीधर म्हणून किंवा आपण आत्तापर्यंत केलेला जो काही अभ्यास आहे यावरून सुद्धा आपल्याला बेसिक गोष्टी आहेत. अध्ययन म्हणजे काय हे सांगण्याची खरंच गरज आहे का असं तुम्हालाही वाटू शकतं. मात्र हा थेरॉटिकल भाग आहे आणि यावर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला चुकता कामा नये. त्यामुळे आपल्याला बेसिक संकल्पना आहे आपल्या क्लिअर असायला पाहिजेत. कारण बऱ्याचदा आपण अध्ययन ही संकल्पना व्यापक अर्थाने वापरतो. म्हणजे अध्ययन म्हणजे काय तर शिकणे, शिकणे म्हणजे काय तर शिक्षण. तर असं नाही आहे. पहिली गोष्ट लक्षात घ्या, शिक्षण ही जी संकल्पना आहे, राईट, शिक्षण ही संकल्पना जी आहे ती व्यापक आहे, राईट. व्यापक या अर्थाने आहे कारण अध्ययन लक्षात घ्या, अध्ययन ही जी एक संकल्पना जी आहे ती शिक्षणामध्ये समाविष्ट आहे, राईट. शिक्षणामध्ये ती समाविष्ट आहे. कारण कसं बघा, आपण काय करतो, आपण एखादी व्यक्ती मोटर चालवायला शिकते किंवा स्कूटर शिकते, संगणक शिकते किंवा टॅक्सी चालवायला शिकते, राईट. एखादी मुलगी पोहायला शिकते किंवा एखादा मुलगा टायपिंग करायला शिकतो. हे काय आहे, याला आपण शिकणं म्हणतो. परंतु हे जे शिकणं आहे, शिकणं आणि शिक्षण यामध्ये फरक आहे आणि तो महत्त्वाचा फरक आहे. कारण कसं आहे तर शिक्षण ही जी संकल्पना आहे ती प्रचंड मोठी संकल्पना आहे आणि शिक्षण या संकल्पनेमध्येच अध्ययन ही जी संकल्पना आहे ती त्यामध्ये समाविष्ट आहे. नेक्स्ट महत्त्वाचा जो भाग येतो, आपण अध्ययनाच्या वैशिष्ट्याकडे जाण्याआधी आता आपण मानसशास्त्रज्ञ काय म्हणतात त्याकडे थोडक्यात पाहूया. की गेट्स हा जो शास्त्रज्ञ आहे, मानसशास्त्रज्ञ, अध्ययन म्हणजे काय तर अनुभवाद्वारे वर्तनात बदल घडवून आणणे. लक्षात घ्या, कशाद्वारे तर अध्ययन म्हणजे काय, अनुभवाद्वारे वर्तनामध्ये बदल घडवून आणणे. त्यानंतर म्हणजे गेट्स यांनी अनुभवाला महत्त्व दिले. त्यानंतर F.L. रच या मानसशास्त्रज्ञाने व्यक्तीच्या परिसराशी येणाऱ्या संबंधामुळे तिच्या प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीमध्ये होणारे बदल, म्हणजे याचा अर्थ काय, प्रतिक्रिया देण्याची पद्धत जेव्हा बदलते, म्हणजे उदाहरणार्थ व्यक्तीच्या परिसराशी येणाऱ्या संबंधामुळे, म्हणजे माणूस अनुभवामुळे तर शिकतोच, मात्र त्याच्यावर वातावरणाचा सुद्धा परिणाम पडतो. तर अशा वातावरणाचा किंवा त्या तिथल्या परिसराचा
ह्या गोष्टीच्या संबंधामुळे जेव्हा व्यक्ती प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीत बदल होतो तर याला आपण अध्ययन म्हणतो. त्यानंतर क्रो अँड क्रो यांनी काय व्याख्या केली आहे, तर अध्ययन म्हणजे ज्ञान, सवयी आणि वृत्ती यांचे संपादन म्हणजेच काय, अध्ययन होय. तर या 3 महत्वाच्या व्याख्यांवरून आपल्याला काय निष्कर्ष काढता येतील याकडे आधी आपण सुरुवातीला जाऊया. यासोबतच अजून काही महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. परंतु अध्ययन म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला कळाली की वर्तनामध्ये बदल घडून येतो. त्यानंतर दुसरी गोष्ट, आता वर्तनामध्ये बदल घडून येतो तर हा वर्तन बदल तात्कालिक स्वरूपाचा आहे का, हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना असाही प्रश्न पडू शकतो की सर एखादा व्यक्ती दारू प्यायलेला असेल, बरोबर आहे, मग दारू प्यायलेला व्यक्ती जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा वर्तन बदल घडून येतो की नाही, म्हणजे त्याच्या बोलण्यात बदल घडून येतो, वागण्यात बदल घडून येतो, राईट. तर अशा प्रकारे मग एखादा व्यक्ती जर तात्कालिक जर त्याच्यामध्ये बदल घडून येत असेल तर त्याला अध्ययन म्हणायचं का, बरोबर आहे की नाही, हा प्रश्न नक्कीच स्वाभाविक प्रश्न आहे. तर याला अध्ययन म्हणता येणार नाही. कारण अध्ययन ही जी संकल्पना आहे तर वर्तन बदल यामध्ये अपेक्षित असते आणि हे वर्तन बदल जे आहेत ते कायमस्वरूपी, राईट, कायमस्वरूपी वर्तन बदल यामध्ये अपेक्षित असते. त्याच्यामुळे जे वर्तन बदल कायमस्वरूपाचे आहेत त्याला आपण अध्ययन असं म्हणूया. पहिला महत्वाचा मुद्दा तुमचा क्लिअर झाला. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे आपण पाहिला एका व्याख्येमध्ये गेट्सच्या, की अध्ययनातील बदल जे आहे ते अनुभवामुळे होतात, बरोबर आहे, अध्ययनातील बदल जे आहे ते अनुभवाद्वारे होतात. त्यानंतर आणखी एक गोष्ट त्याला ऍड करा, कशाद्वारे, सरावाद्वारे, बरोबर आहे की नाही. म्हणजे आपण एक गोष्ट जेव्हा शिकतो, म्हणजे क्रिकेट याच्यामध्ये कौशल्य संपादन करतो किंवा क्रिकेट खेळायला शिकतो, तर हे कशामुळे, तर अनुभव, म्हणजे आपण एखादी गोष्ट अनुभव घेतो. एकदाच अनुभव घेतल्याने सचिन तेंडुलकर सारखा क्रिकेट खेळता येईल का, तर अजिबात नाही. जास्तीत जास्त सराव केल्यानंतर आपल्याला कुठेतरी त्यामध्ये कौशल्य संपादन नक्की करता येईल. तर याच्यामध्ये गेट्सच्या व्याख्येला जर आपण सराव हा जो शब्द जर आपण जोडला तर त्याच्यामध्ये अनुभव आणि सराव या दोन्ही गोष्टी सुद्धा याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. म्हणजे अनुभव आणि सरावामुळे जे वर्तन बदल होतात त्याला आपण अध्ययन असे म्हणतो, बरोबर आहे. नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे वर्तन बदल हे कायमस्वरूपी असतात, हे आपण पहिल्यांदा पाहिलं. त्यानंतर वर्तनातील हे बदल जे आहेत ते जनरली सुधारात्मक असतात, राईट, राईट, काय असतात, सुधारात्मक असतात. वर्तन बदल हे कसे असतात, सुधारात्मक असतात. म्हणजे आता उदाहरण जर बघितलं एखादी व्यक्ती चुकीच्या गोष्टी सुद्धा शिकू शकते. सिगरेट प्यायला शिकत असेल, मग याला आपण सुधारात्मक बदल म्हणूया का, नाही. तर हे अपेक्षित नाहीये अध्ययनामध्ये, हे अपेक्षित नाही. अध्ययनामध्ये काय अपेक्षित आहे, सुधारात्मक बदल अपेक्षित आहे. तर आपण आतापर्यंत जो काही भाग बघितला त्यामध्ये काय शिकलो, अध्ययन म्हणजे काय, बेसिक कन्सेप्ट आपण शिकलो. अध्ययन ही अशी गोष्ट आहे, माणूस जन्मापासून मरेपर्यंत शिकत राहतो, बरोबर आहे की नाही. आपण शाळेत शिकतो, शाळेतलं शिक्षण काय शिक्षण आहे, हे एक औपचारिक शिक्षण आहे, बरोबर आहे की नाही. तर हे औपचारिक शिक्षणापुरतीच मर्यादित आहे काय अध्ययन ही संकल्पना, तर अजिबात नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. अध्ययन ही संकल्पना फक्त औपचारिक शिक्षणापुरतीच मर्यादित नाहीये, तर शाळेबाहेरचं जे शिक्षण आहे, बरोबर की नाही, शाळेबाहेरचं शिक्षण म्हणजे आई आपल्याला मोठ्यांचा आदर करायला शिकवते, मग हे काय आहे, शाळेबाहेरचं शिक्षण आहे, याला अनौपचारिक शिक्षण आपण म्हणूया. तर हे जे शिक्षण आहे ते सुद्धा या शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा आपण अध्ययन करतो. म्हणजे डेली बेसिस अशा अनेक गोष्टी आपण शिकतो. मोठ्यांचा आदर करायचा आहे किंवा स्त्रियांचा आदर करायचा आहे, देशातील महत्वाचे जे व्यक्ती आहेत, समाजसुधारक आहेत, यांचा आदर करायचा. मग ह्या गोष्टी आपण शाळेत तर शिकतोच, काही गोष्टी मात्र बाहेरही अनुभवाद्वारे शिकतो. तर या गोष्टी सुद्धा एक अध्ययन आहेत, लर्निंग आहेत, राईट. त्याच्यामध्येच आता अजून एक महत्वाची जी गोष्ट आहे की अध्ययनामध्ये वेगवेगळ्या मानसिक प्रक्रिया ज्या आहेत त्या आपल्याला इन्क्लूड दिसतील. म्हणजे मानवाचं वर्तन आहे किंवा इतर बाकी अवधान आहे, स्मृती आहे, याचा सुद्धा समावेश आपल्याला या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला दिसून येतो. तशा प्रकारे बेसिक गोष्ट आपल्याला कळाली. त्याच्यानंतर आपण अध्ययनाच्या व्याख्या पाहिल्या. व्याख्यानंतर अध्ययनाला नेमकं एकंदरीत आपण काय म्हणू शकतो, या 3 व्याख्यांच्या अंती आपण काही निष्कर्ष सुद्धा काढले. तर हा एक भाग आपण आतापर्यंत पाहिला. आता पुढे आपण जाऊया की अध्ययनाची वैशिष्ट्ये आपल्याला काय सांगता येतील. तर अध्ययनाची वैशिष्ट्य अशी सांगता येतील की पहिली आजन्म चालणारी प्रक्रिया आहे, राईट. म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं की जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी ही प्रोसेस आहे. अध्ययन जन्मभर अखंड चालू असते आणि मृत्यूनंतरच व्यक्तीचे अध्ययन जे आहे ते थांबते. आता नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे सहेतुकता. सहेतुकता याचा अर्थ काय, तर अध्ययन हे उद्दिष्टाभिमुख असते. म्हणजे कुठलाही तरी तुमचा हेतू असणं फार गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही. एखादी गोष्ट तुम्ही शिकत आहात, आता माझं तुम्ही हे लेक्चर पाहतात,
यामागचा तुमचा काहीतरी हेतू असणार आहे. म्हणजे तुम्हाला सीडीपीओची परीक्षा यामध्ये 5 प्रश्न आपल्याला मानसशास्त्रावर विचारतात आणि हे आपल्याला 5 प्रश्न सोडवण्यासाठी हे लेक्चर मी पाहतोय. म्हणजे तुमचा हा हेतू क्लिअर आहे, बरोबर की नाही. तुम्हाला सहज मला नाही आवडतंय, सरांचं बोलणं आवडतंय म्हणून मी हे लेक्चर पाहतो अशातला भाग आहे का, तर अजिबात नाहीये. तर त्याच्यामुळे हेतू क्लिअर असणं फार गरजेचं आहे. आणि अध्ययनामध्ये हेच दिसून येते की कुठलंही अध्ययन हेतुपूर्वक असतं आणि उद्दिष्टाभिमुख असतं, त्यालाच आपण हेतुपूर्वक म्हणूया. तर कोणत्या तरी हेतुसिद्धीसाठीच अध्ययन घडून येते. हेतू जेवढा स्पष्ट तेवढी प्रक्रिया जी आहे ही व्यवस्थित घडून येते. नेक्स्ट महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे प्रेरण किंवा त्याला प्रेरणा असं आपण म्हणूया, मोटिवेशन, राईट. केवळ उद्दिष्ट समोर असणे पुरेसे नाही, तर उद्दिष्टांच्या दिशेने जोरकसपणे प्रयत्न होण्यासाठी प्रेरणा किंवा प्रेरण आवश्यक असते. प्रेरण म्हणजे व्यक्तीला उद्दिष्टांच्या दिशेने कार्यप्रवृत्त करणारी ही प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. गरज, इच्छा यांसारख्या आंतरिक प्रेरणा किंवा स्तुती, निंदा, बक्षीस, स्पर्धा यांसारख्या बाह्य प्रेरणांचा अध्ययनावर परिणाम घडून येतो. आता एखादा मुलगा आहे, छोटा मुलगा, आता ही पहिली गोष्ट प्रोसेस तुम्ही लक्षात घ्या. तो खेळत आहे आणि त्याला खेळता खेळता जर आपण त्याला बोलवलं अभ्यास करायला तर नक्कीच त्याला आवडणार आहे का, तर अजिबात आवडणार नाहीये, बरोबर आहे की नाही. परंतु त्याला आपण खेळता खेळता असं म्हटलं की तुला हे चॉकलेट देतो आणि तू अभ्यास कर, तर तो कदाचित त्याला थोडा सकारात्मक पद्धतीने बघू शकतो, बरोबर आहे. किंवा त्याला असं म्हणूया आपण की संध्याकाळी मी तुला फिरायला नेणार आहे, तू आत्ता अभ्यास कर. तर अशा वेळेस हे काय आहे, तर हे काय आहे, एक बक्षीस आहे, बरोबर आहे की नाही. किंवा त्याला असंही म्हणा की बघा तुझी जी मैत्रीण आहे ती अभ्यास करत आहे आणि तू खेळतो आहेस, मग त्याला कुठेतरी एक स्पर्धा आपल्याला दाखवायची आहे किंवा स्पर्धा निर्माण करायची आहे. तर अशा वेळेस सुद्धा तो एक मोटिवेशन त्याच्या मनामध्ये निर्माण होईल, बरोबर की नाही. तर ह्या काय आहेत, ह्या बाह्य प्रेरणा आहेत. आणि यामध्ये गरज आणि इच्छा ह्या काय आहेत, आंतरिक प्रेरणा आहेत. म्हणजे ती तुमची गरज, इंटेन्सिटी आहे का, नीड आहे का, हा पण महत्वाचा भाग आहे, बरोबर की नाही. अभिरुची आहे का, यावर पण डिपेंड करेल. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला बोर वाटत असेल तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये थांबणार नाही. तर हा एक प्रेरणा, हा एक अतिशय महत्वाचा भाग आहे लर्निंग या प्रोसेसमध्ये, राईट. त्यानंतर पुनरावृत्ती म्हणजे काय, तर अध्ययनासाठी सराव गरजेचा असतो. जेवढा जास्तीत जास्त तुम्ही सराव करणार आहात तेवढंच तुम्ही ती लर्निंग ही जी प्रोसेस आहे, अध्ययन हे जे आहे ते तुमचं चांगलं घडून येईल. आवृत्ती अतिशय महत्वाची असते, म्हणजे सरावाची आवृत्ती, राईट. सरावामुळे चुकांचे प्रमाण हे कमी कमी होत जाते आणि वर्तनामध्ये सफाई आणि सहजता येते, राईट. म्हणजे एखादा कबड्डीपटू आहे, राईट, तुम्ही मोठमोठे आता कबड्डीचे लीग्स भरतात, मग हे तुम्ही पाहता की त्याच्यामध्ये सहजता येते आणि खेळाडूंमध्ये सहज त्या गोष्टी करू शकतात किंवा सफाई येते त्यांच्या कामामध्ये. हे केव्हा, तर ते सराव जास्तीत जास्त, म्हणजे एखाद्या गोष्टीचा सराव तुम्ही जास्तीत जास्त कराल तर ऑब्व्हियस गोष्ट ती त्याची पुनरावृत्ती केल्यामुळे त्याच्यामध्ये सहजता प्राप्त आपल्याला करू शकतो आपण. नेक्स्ट आहे योग्य अध्ययन परिस्थिती. आता त्याच्यामध्ये परिस्थिती व व्यक्ती यांच्यातील आंतरक्रियेद्वारेच अध्ययन घडून येते. अध्ययन व्यवस्थित होण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करणे महत्वाचे असते. यामध्ये कुटुंब आहे, शाळा आहे, समाज आहे, या सर्वच ठिकाणची परिस्थिती अध्ययनाला पोषक असणे फार गरजेचं आहे. म्हणजे उदाहरण जर आपण बघितलं तर कुटुंबामध्ये आई आणि वडिलांचं भांडण सतत होत आहे, त्याच्यामुळे मुलांवर त्याचे प्रचंड परिणाम होताना आपल्याला दिसून येतात, राईट. किंवा शाळेमध्ये, आता शाळेमध्ये जर आपण बघितलं, एक मुलगा आहे, तो थोडासा अपंग आहे, राईट, त्याला आपण दिव्यांग म्हणूया. आता दिव्यांग आहे त्याच्यामुळे त्याला एक एकत्रित एज्युकेशनमध्ये, राईट, म्हणजे जो को एज्युकेशन आहे, तर याच्यामध्ये शिकत असताना त्याला काही अडचणी येत आहेत आणि अशा वेळेस काय होईल, त्याच्या मनामध्ये एक वेगळे भावना निर्माण होईल, नाही आपण काहीतरी यांच्यापेक्षा वेगळे आहोत आणि आपल्याला ही इथं शिकणे हे शक्य नाही आहे, अशी काहीतरी एक निगेटिव्ह भावना निर्माण होईल आणि त्याच्यामुळे ही गोष्टी, असे जे मुलं आहेत ते कुठेतरी शिक्षणापासून बाहेर पडतील. तर त्याच्यामुळे शाळेमधलं सुद्धा वातावरण हे व्यवस्थित असावं. शाळेमध्ये सुद्धा अनेक मुलांना अनेक अडचणी असतात आणि तिथून मुलं शाळा गळतीचं जे प्रमाण आहे ते वाढताना दिसून येते. समाजामध्ये सुद्धा एक सकारात्मक भावना निर्माण होणे फार गरजेचं आहे. आज जर आपण बघितलं की शिक्षण घेऊन काय करायचं आहे, राईट, अशा प्रकारची निगेटिव्ह मानसिकता सुद्धा आता हळूहळू तयार होत आहे. त्याला अनेक कारणं असतील, मी असं म्हणत नाही की ते बरोबर आहे किंवा चूक आहे, परंतु समाजामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी याबद्दल असणं फार गरजेचं आहे आणि तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडून येतील. म्हणजे उदाहरण जर आता आपण बघितलं, म्हणजे एखादी विद्यार्थिनी आहे, ग्रॅज्युएशन झाले आणि तिला टायपिंग करायची आहे, बरोबर आहे. आता तिला टायपिंग करायची आणि त्यामध्ये 10 लोकांनी तिला असा सल्ला दिला का टायपिंग करून काय करणार आहे, का नोकरी लागणार आहे का, राईट. किंवा तुम्ही आता सीडीपीओची परीक्षा देणार आहेत आणि तुमच्या घरच्यांनी असं म्हटलं का आता तुमचं वय आता 30-32 झालंय आणि तुम्ही आता हे देऊन काय खरंच लागणार आहे का, असेही काही लोक म्हणतील. तर अशा वेळेस जर काय होतं की आपल्या मनामध्ये एक निगेटिव्ह भावना निर्माण होते. त्याच्यामुळे
अध्ययन किंवा लर्निंग ही प्रोसेस जेव्हा तुमची चालू असते तेव्हा तुम्हाला एक सकारात्मक भावना निर्माण होणे फार गरजेचं आहे. तिथली पोषक परिस्थिती जी आहे ती आवश्यक असते. बरोबर आहे. अशा पद्धतीने आपण अध्ययनाची जी वैशिष्ट्य आहे ती आपण पाहत आहोत एक एक करून. नेक्स्ट महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे परिवर्तन व प्रगती. आता अध्ययनामुळे वर्तनामध्ये जी परिवर्तने घडून येतात ती समायोजनाच्या दृष्टीने व्यक्तीला प्रगतीकडे नेणारी असतात. याचा अर्थ काय, तर अध्ययनामुळे वर्तनामध्ये जी परिवर्तन घडून येतात. उदाहरणार्थ जर आता तुम्ही अध्ययन कशाचं करतात, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं तुम्ही अध्ययन करतात. भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रत्येक समाज घटकाबद्दल एक आदर निर्माण होईल. कुठलाही समाज घटक, राईट, मग त्याच्यामध्ये लिंग असेल किंवा इतर कुठलाही धर्म असेल, जात असेल, पंथ असेल, याबद्दल आकस हा एक भाव आहे तो तुमच्यामध्ये असणार नाही. याचा अर्थ काय, एखादी व्यक्ती इंडियन कॉन्स्टिट्यूशनला मानतच नाहीये, राईट, याचा अर्थ काय, ती कुठल्याही कायद्याला मानत नाहीये. बरोबर आहे, कायद्याप्रती त्याचा आदर नाहीये. याचा अर्थ ती व्यक्ती काय करताय, ती व्यक्ती कायद्यात हातात घेत आहे. बरोबर आहे की नाही. जर एखादी व्यक्ती इंडियन कॉन्स्टिट्यूशनला मानत असेल तर ती व्यक्ती कायदा हातात घेणार का, नाही. परिस्थिती वेगवेगळी असू शकते, मी मान्य करतो. परंतु याचा अर्थ काय, जेव्हा म्हणजे तुम्ही इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा चांगल्या पद्धतीने, राईट, सकारात्मक पद्धतीने अभ्यास केल्यानंतर तुमच्या वर्तनामध्ये परिवर्तन घडून येत आहेत आणि ते समायोजनाच्या दृष्टीने व्यक्तीला प्रगतीकडे नेणारे असतात. आता याच्यामध्ये अजून एक्सप्लेन करून सांगण्याची काही गरज आहे का, तर मला अजिबात वाटत नाही. म्हणजे तुम्ही इंडियन कॉन्स्टिट्यूशन जेव्हा तुम्हाला समजलं आणि तुमच्या वर्तनामध्ये बदल झालाय, याचा अर्थ ते तुम्ही ऑब्व्हियस गोष्टी सोसायटीमध्ये फॉलो करणारच आहात. बरोबर की नाही. यालाच काय म्हणतात, यालाच म्हणतात परिवर्तन व प्रगती. कृतिशीलता. आता अध्ययन करणाऱ्याच्या कृतिशीलतेवर अध्ययन अवलंबून असते. अध्ययन करणारा निष्क्रिय असल्यास अध्ययन घडून येणार नाही. मी आता हे लेक्चर देत आहे आणि जर तुम्ही झोपत असाल, ठीक आहे, राईट, म्हणजे तुम्हाला डुलकी येत असेल, राईट, तर अशा वेळेस हे अध्ययन चांगल्या पद्धतीने होईल का, तर अजिबात नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीने म्हणजे जे तुम्ही कृतिशील आहात का नाही, तुम्ही ऍक्टिव्ह आहात का नाही. मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगतो आहे काही नोट डाऊन करून घ्यायला, तर तुम्ही ते नोट डाऊन करत आहात का, जस्ट कानात इयरफोन घातलेत आणि जस्ट ऐकत आहे. मग ऑब्व्हियस गोष्ट इथे अध्ययन ही जी प्रोसेस आहे ती कृतिशील जर होत असेल, मी इथे एखादा उदाहरण सांगतोय त्याकडे तुम्ही खरंच, आता मी इंडियन कॉन्स्टिट्यूशन बद्दल सांगितलं, मी कायदा हातात घेण्याच्या प्रोसेसबद्दल, मग कायदा हातात घेणे म्हणजे काय, तुमच्या डोक्यात लगेच क्लिक झालं असेल. नाही, त्या दिवशी मी रोडवर बघितलं एका व्यक्तीचा ऍक्सिडेंट झालेला होता, ट्रकने त्या व्यक्तीला ठोकलं होतं. मग ट्रकवाल्याला कोण तिथल्या संपूर्ण समुदायाने मारलं आणि तो मारल्यानंतर दवाखान्यात नेता नेता मरून गेला. आता काय झालं, हे कायदा हातात कोणी घेतला, या लोकांनी घेतला. म्हणजे तुम्हाला लगेच हे उदाहरण लक्षात येत असेल. याचा अर्थ तुम्ही ऍक्टिव्ह आहात असं मी म्हणेन, राईट. नेक्स्ट आहे पक्वता. आता पक्वता म्हणजे काय, तर पक्वता अध्ययनाचा एक पाया आहे. योग्य पक्वतेअभावी व्यवस्थित अध्ययन घडून येणार नाही. म्हणजे एक शारीरिक पक्वता. आता बघा, एकदम छोटा मुलगा आहे, राईट, एक 2-3 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याच्यावर प्रचंड तुम्ही मोठं चित्र काढायला दिलंय, तुम्ही त्याला शिवाजी महाराजाचं चित्र काढायला दिलंय आणि तेही एकदम असं पेन्सिलनं चित्र काढायला दिलंय. खरंच त्या छोट्या मुलाला तेवढं जमणार आहे का, किंवा तुम्ही त्याला प्रचंड एक पानभर लेखन करायला दिले, खरंच त्या छोट्या मुलाला जमणार आहे का, नाही. तुम्ही त्याला असं बळबळगीते ऐकायला दिले तर जमेल का, नक्की जमेल. तर अशा प्रकारे त्याची पक्वता येणं फार गरजेचं आहे. तो मॅच्युअर्ड होतोय का, शारीरिक आहे, मानसिक आहे, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. बऱ्याचदा आता मुलांवर बऱ्याच गोष्टी अशा लादल्या जातात, ह्या होता कामा नयेत. त्यामुळे पक्वता हा अध्ययनाचा पाया आहे. जर तुम्ही म्हणजे तुमची शारीरिक स्थिती नीट आहे का, शारीरिक पण आणि मानसिक पण, तुमची मानसिक स्थिती जर आज नीट नसेल, मी आता हे लेक्चर तुम्हाला देतो आहे आणि तुम्ही प्रचंड कुणाला तरी मारून आलाय किंवा कोणीतरी तुम्हाला मारले किंवा कोणीतरी तुमचा मूड खराब केले, तर खरंच हे शक्य आहे का, तुम्ही हे लेक्चर ऐकल्यानंतर तुम्हाला हे सगळं तुमच्या डोक्यात जाईल, अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही परिपक्व असणं फार गरजेचं आहे, मानसिक आहे आणि शारीरिक सुद्धा आहे. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचा जो भाग आहे संक्रमणशीलता. आता अध्ययनाचे संक्रमण होऊ शकते, म्हणजेच काय, एका परिस्थितीत केलेले अध्ययन दुसऱ्या तत्सम परिस्थितीत उपयोगी ठरू शकते. हे सुद्धा एक अध्ययनाचं वैशिष्ट्य आहे आणि याबद्दल मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय कशा पद्धतीने. म्हणजे 11व्या वर्गात शिकलेलं गणित, राईट, ते 12व्या वर्गात नक्की कामी पडू शकतं आणि हेच एक अध्ययनाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे संक्रमणशीलता, राईट, म्हणजे तुम्ही गणपतीची कशी पद्धतीने पूजा करता हे तुमच्या मुलाला तुम्ही शिकवता, म्हणजे तुम्ही तुमच्या संस्कृतीचं संक्रमण करत आहात, हेच यावरून दिसून येते. बरोबर की नाही. तुम्ही पाडव्याला कशा पद्धतीनं पूजा करायची, दिवाळीला कशा पद्धतीने लक्ष्मीची पूजा करायची, ईदला कशा पद्धतीनं पूजा करायची, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्ही आपापल्या मुलाला, राईट, शिकवता, मुलाला शिकवता, मुलीला शिकवत आहात. याचा अर्थ काय, तुम्ही संस्कृतीचं संक्रमणशील करत आहात. तर हेच काय आहे, अध्ययन आहे. कारण अध्ययन ही प्रोसेस जी आहे ती फक्त शाळेमध्ये शिकवली जात नाही, तर ती अनौपचारिक पद्धतीने समाजामध्ये घरी सुद्धा
कुटुंबातून मुलगा जो आहे तो शिकत असतो आणि अध्ययन ही प्रोसेस होत असते. तर अशा पद्धतीने एकदम बेसिक पासून मी तुम्हाला एकदम बेसिक पासून उदाहरणादाखल समजावून सांगतो आहे. आय होप की तुम्हाला हे नक्की समजत असेल. आता आपण अध्ययनाच्या पद्धती समजून घेऊया. राईट, एक एक करून आपण काही बेसिक ज्या महत्त्वाच्या पद्धती आहेत त्यामध्ये 3 महत्त्वाच्या पद्धती आहेत, यावर नेहमी क्वेश्चन्स विचारले जातात. त्या पद्धती मी तुम्हाला एकदम उदाहरणादाखल समजावून सांगणार आहे. आता आपण सुरुवातीला काय काय बघत आहोत याच्याकडे पुन्हा एकदा मी बॅकएंडला घेऊन जातो की आपण अध्ययन म्हणजे काय, लर्निंग ही प्रोसेस कशी असते हे समजावून सांगितलं, अध्ययनाच्या व्याख्या समजावून सांगितल्या, अध्ययनाची वैशिष्ट्ये आपण यामध्ये पाहिलेली आहेत. आता आपण अध्ययनाच्या पद्धतीकडे जात आहोत. अध्ययनाची पहिली पद्धत आहे निरीक्षण आणि अनुकरण पद्धत. राईट, आता निरीक्षण म्हणजे ऑब्झर्वेशन. राईट, ही जी पद्धत आहे, निरीक्षण आणि अनुकरण ह्या दोन्ही गोष्टी आहेत. आता निरीक्षण आणि अनुकरण मध्ये काय, आता बघा, अनुकरणाने अध्ययन घडून येण्यासाठी, राईट, इथे घडून पाहिजे, अनुकरणाने अध्ययन घडून येण्यासाठी प्रथम निरीक्षण केले जाते व नंतर अनुकरण केले जाते. बरोबर आहे की. म्हणजे सपोजली सलमान खान, ठीक आहे, सलमान खानचं एक उदाहरण घेऊया. सलमान खान दबंग पिक्चरमध्ये कशा पद्धतीनं चष्मा घालतो, बरोबर की नाही, राईट. तर सलमान खान दबंग पिक्चरमध्ये कशा पद्धतीनं चष्मा घालतो, राईट, किंवा रेड पिक्चरमध्ये अजय देवगण, ठीक आहे, अजय देवगण कशा पद्धतीने वागतो, त्याची बोल भाषा, राईट, एकंदरीत. तर अशा पद्धतीनं आपला जो प्रशासकीय वर्ग आहे, बरोबर का नाही, आता तुम्ही सुद्धा प्रशासनामध्ये जाणार आहात म्हणून सांगतोय, तर पोलीस खात्यात असाल तर नक्कीच तुम्ही दबंग अधिकारी बनण्याचा प्रयत्न करता. बरोबर आहे. म्हणजे एखादा फौजदार असेल, गावाकडचा मुलगा आहे, एक फौजदार झाला, चांगली शारीरिक यष्टी हे आहे, शारीरिक प्रकृती त्याची छान आहे, तर तो मुलगा फौजदार झाल्यानंतर तो काय करायला पाहिजे, तर कायदा आणि सुव्यवस्था राखणे त्याचं कामच आहे. अगदी बरोबर आहे. परंतु दबंग अधिकारी आपल्याला हवे आहेत अशी कुठेतरी एक समाजामध्ये मानसिकता निर्माण होते आणि तो दबंग अधिकाऱ्यासारखा वागणूक करायला लागतो. बरोबर आहे की. म्हणजे दबंग अधिकारी याचा अर्थ काय, दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत. म्हणजे एक, अनुकरण करत असताना कुठल्या गोष्टीचं अनुकरण करायला पाहिजे, पॉझिटिव्हिटी. म्हणजे दबंग अधिकाऱ्याचं काम काय, तर कायदा आणि सुव्यवस्था एक चोख पद्धतीने बजावणे. बरोबर आहे की नाही. शरीर यष्टीमध्ये तो चष्मा कसा घालतो हे अतिशय महत्वाचं आहे का, तर अजिबात नाही, पण त्याचं कार्य महत्वाचं आहे. उदाहरणार्थ रेड पिक्चरमध्ये अजय देवगण ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार समोर आणतो, तर अशा गोष्टीचं अनुकरण करणं गरजेचं असतं. मात्र अनुकरणामध्ये दोन्ही गोष्टी अपेक्षित होऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ अनुकरण चांगल्या गोष्टीचं पण केलं जाऊ शकतं आणि अनुकरण वाईट गोष्टींचं पण केलं जाऊ शकतं. तर अनुकरण ही जी गोष्ट आहे ही केव्हा येते, तर ही निरीक्षणाच्या नंतर अनुकरण येते. निरीक्षण केलं जातं आधी की कशा पद्धतीने अजय देवगण काम करतोय किंवा कशा पद्धतीने दबंग चष्मा घालतोय, तर आधी निरीक्षण केलं जातं आणि त्याच्यानंतर अनुकरण केलं जातं. हे झालं तुम्हा मोठ्यांसाठीचं उदाहरण. एक बेसिक छोट्या मुलांसाठीचं उदाहरण जर आपण बघितलं, तर तुम्ही आई वडील घरामध्ये कशा पद्धतीनं वागतात, लक्षात घ्या. आई वडील घरामध्ये कशा पद्धतीने वागतात, कशा पद्धतीने एकमेकांसोबत बिहेव करतात, राईट. एखादे आपले आता वडील असेल तर वडील आपल्या म्हणजे आईसोबत कशा पद्धतीने बोलतात, राईट. या गोष्टी सुद्धा छोटे मुलं निरीक्षण करत असतात. लक्षात घ्या. एकदा जर एका तुमच्या कुटुंबामध्ये भांडण झालं, दोघा पती पत्नीचं भांडण झालं आणि भांडणानंतर बऱ्याच गोष्टी दोघांमध्ये होत आहेत, राईट, वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत. आता एक फॅमिली म्हटल्यावर वेगवेगळ्या गोष्टी होत असतील आणि तिथे छोटे मुलं असतील, तर हे यांच्या मनावर या गोष्टीचा नक्की पॉझिटिव्ह निगेटिव्ह परिणाम पडू शकतो, राईट. स्पेशली निगेटिव्ह परिणाम खूप भयानक पडतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी होता कामा नयेत. याच्याकडे एक पालक म्हणून लक्ष देणं गरजेचंच आहे. परंतु प्रथम निरीक्षण केलं जातं आणि त्याच्यानंतर मग अनुकरण केलं जातं. तर निरीक्षण अनुकरण पद्धतीने अध्ययन घडून येण्यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात. एक म्हणजे सक्षम ज्ञानेंद्रिय आणि योग्य आदर्श, राईट. आता आपण ह्या गोष्टी झाल्या सोसायटीमधल्या, राईट. आता आपण शाळेकडे जाऊया. आता शाळेतला एखादा मुलगा आहे छोटा, त्याला अध्ययन ही प्रोसेस घडून येण्यासाठी निरीक्षण आणि अनुकरण पद्धतीचा जर आपण वापर करणार असो किंवा त्या पद्धतीने तो शिकत असेल, तर त्याच्यामध्ये अचूक निरीक्षणासाठी व्यक्तीची ज्ञानेंद्रिय सक्षम असणं गरजेचं आहे. 2 डोळे, 2 हात, 2 पाय, कान व्यवस्थित असणं फार गरजेचं आहे. तेव्हा तो अध्ययन चांगल्या पद्धतीनं करू शकतो. त्यानंतर आहे दुसरी गोष्ट, योग्य आदर्श. अनुकरणासाठी योग्य आदर्श पुरवायला हवेत. जसे वाचन कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे, यासाठी अर्थपूर्ण प्रभावी वाचनाचे आदर्श शिक्षकांनी त्यांच्यासमोर ठेवायला हवेत. म्हणजे उदाहरणार्थ एखादा पाठ तुम्ही वाचायला देत आहात विद्यार्थ्यांना आणि तो विद्यार्थी असं वाचतोय, जसे वाचन कौशल्य, मग अशा पद्धतीने वाचत असेल तर शिक्षक सुद्धा चांगल्या पद्धतीने वाचणं गरजेचं आहे. म्हणजे जसे वाचन कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे
यासाठी अर्थपूर्ण प्रभावी वाचनाचे आदर्श शिक्षकांनी त्यांच्यासमोर ठेवायला हवेत. मग अशा पद्धतीने म्हणजे कुठे थांबायला पाहिजे, कुठे स्टॉप घ्यायला पाहिजे किंवा कुठे आवाज वाढवायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे उत्कृष्ट वाचन कौशल्य जर शिक्षकाला आत्मसात असेल तर त्या पद्धतीने सुद्धा विद्यार्थी वाचन करू शकतो. ओके, तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की निरीक्षण अनुकरण पद्धतीमध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता निरीक्षण अनुकरण पद्धतीच्या काही मर्यादा आहेत. आता ह्या निरीक्षण अनुकरण पद्धत, आता बघा ह्या गोष्टी आपण का करत आहोत, कारण अध्ययन हा एक टॉपिक आपण अभ्यास करत असताना या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कारण तुम्हाला हळूहळू सुरुवातीला बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटत असेल का सर हे काय आहे, एकदम तर बेसिक आहे आणि हे आम्हाला सुद्धा माहिती आहे. हो, तुम्हाला सुद्धा माहिती आहे, मात्र आपल्याला यावर क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत, प्रश्न विचारले जाणार आहेत. मग प्रश्न जेव्हा आपण सोडवतो त्यामध्ये चुकता कामा नये. मग आपल्याला जर असं विचारतील की निरीक्षण आणि अनुकरण पद्धतीच्या मर्यादा काय आहेत किंवा गुण काय आहेत, निरीक्षण आणि अनुकरण पद्धत जी आहे त्याच्यासाठी आवश्यक घटक कोणते आहेत, बरोबर आहे की नाही. मग अशा वेळेस आपल्याला सक्षम ज्ञानेंद्रिय, योग्य आदर्श किंवा बाकीच्या गोष्टी दिलेल्या असतील तर ते आपल्याला क्वेश्चन सुटता कामा नयेत. निरीक्षण आणि अनुकरण पद्धतीच्या गुण आणि मर्यादांकडे जर आपण पाहिलं तर अति अनुकरण निर्मितीला बाधक असते, नवनिर्मितीला बाधक असते, बरोबर की नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं अनुकरण केलं जात आहे. म्हणजे उदाहरण जर आपण बघितलं, आता तुम्हाला माहिती आहे विज्ञान प्रदर्शनी भरतात कुठे, शाळेमध्ये, राईट. मग आता हे सायन्सचे जे वेगवेगळे प्रोजेक्ट्स जे तयार केले जातात, जनरली काय होतं की अनुकरण केलं जातं. म्हणजे आपल्या मॉडेलला पहिला नंबर यायला पाहिजे यासाठी शिक्षक लोक जे आहेत ते काय करतात, एक जो मॉडेल मागच्या वर्षी त्यांनी तयार केलेला होता, मागच्या वर्षीचा मॉडेल सुद्धा मागच्या त्यावेळेस शिक्षकांनी त्या छोट्या मुलाला तयार करून दिलेला होता, तर तोच मॉडेल पुन्हा इकडे जातो, तोच मॉडेल इकडे जातो, अशा पद्धतीनं अनुकरण केलं जातं. म्हणजे अनुकरण जर करत असेल तर नवनिर्मितीला खरंच बाधा येणार आहे का, बरोबर आहे. जर तुम्ही ती जसाही मॉडेल येऊ द्या, जसंही मॉडेल तयार होऊ द्या, त्या छोट्या मुलाला त्याच्या संकल्पनेनुसार करू द्या, परंतु त्याला तुम्ही मार्गदर्शन करायला पाहिजे, म्हणजे नवनिर्मितीला चालना मिळेल. तर असे अति अनुकरण जर केलं जात असेल तर नवनिर्मितीला ते बाधा असते. योग्य आदर्श निवडणे अवघड असते, राईट. म्हणजे अनुकरण आणि निरीक्षण पद्धतीच्या आपण गोष्टी पाहत आहोत. योग्य आदर्श निवडणं अवघड असते, कारण कोण योग्य हे ठरवण्याच्या काही ज्या पातळी आहेत किंवा निकष आहेत हे वेगवेगळ्या व्यक्तींच्या वेगवेगळ्या भिन्नता यामध्ये असू शकते, राईट. त्यामुळे अयोग्य बाबींचे आणि व्यक्तींचे अनुकरण होण्याची शक्यता त्यामध्ये असते. आकलनाशिवायही केवळ अंधपणे अनुकरण होण्याची शक्यता त्यामध्ये असते. उदाहरणात बघा, आता अनुकरण करणे म्हणजे काय, बेसिक उदाहरण सांगतोय. आता राज्यसेवेची तयारी करायला अनेक विद्यार्थी येतात, MPSCची स्पेशली तयारी करायला. काय होतं की त्यांना सगळ्यांना सांगितलं जातं की तुम्ही अभ्यासक्रम जो आहे, राईट, अभ्यासक्रम जो आहे तो काय करा, पाठ करा, बरोबर आहे. तुम्हाला सुद्धा सांगितलं गेले, टॉपर्सनी तुम्हाला सांगितले, टॉपर्स जे झालेले आहेत वेगवेगळ्या भाषणांमध्ये भाषण देताना असं सांगितलं की अभ्यासक्रम पाठ असणं गरजेचं आहे. मार्गदर्शक सुद्धा तुम्हाला सांगितले, अरे हो पाठ असणे गरजेचं आहे, परंतु त्या अभ्यासक्रमाचा अर्थ पण समजून घेणं फार गरजेचं आहे, राईट. म्हणजे तिथे असं म्हटलं जात आहे की सहकारी संघराज्य, ठीक, काय म्हटलं जात आहे, सहकारी संघराज्य, ठीक आहे. त्यासोबतच धर्मनिरपेक्षता असं म्हटलं जात आहे. काय म्हटलं जात आहे, धर्मनिरपेक्षता. तुम्हाला इथे याच्यामध्ये आपल्या CDPOच्या सिलेबसमध्ये जर आपण म्हटलं अध्ययन स्मृती असं म्हटलंय, ऑब्व्हियस गोष्टी याचा अर्थ तुम्हाला समजून घेणं, बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजणं फार गरजेचं आहे. आणि जर ते झालं नाही तर त्या तोंड पाठ करण्याला काही अर्थ आहे का, अजिबात नाही. त्यामुळे तुम्हाला पहिली गोष्ट काय समजायला पाहिजे, त्याचं आकलन नीट होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आकलनाशिवाय जर केवळ अंध पद्धतीने तुम्ही अनुकरण करत असाल, टॉपर्सने सांगितले मला सिलेबस पाठच करायचा आहे तर मी रट्टा मारू जिंदाबाद पाठच करत असेल तर, आणि अशी शक्यता जी आहे ती निरीक्षण अनुकरण पद्धतीमध्ये होत असते, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा जो मुद्दा आहे त्याचे काही गुण आहेत. तर गुणामध्ये बघा, कारक कौशल्य जे आहेत, एक मिनिट, कारक कौशल्य शिकताना हीच पद्धती उपयुक्त ठरते. चांगल्या सवयी लावणे, इष्टवृत्ती घडवणे यासाठी याच पद्धतींची कास धरावी लागते. कारक कौशल्यांचा विकास म्हणजे शारीरिक विकास असं आपण त्याला म्हणूया, शरीराच्या अवयवांचा विकास असं आपण त्याला म्हणूया, ठीक आहे. म्हणजे आता एखादी गोष्ट चांगल्या सवयी लावणे म्हणजे आता आपण उजव्या हाताने जेवण करतो, बरोबर आहे. मग उजव्या हाताने जेवण करत असताना म्हणजे जेवण करत असताना कशा पद्धतीनं ताटामध्ये आपण जेवण करायला पाहिजे, ह्या चांगल्या असं म्हणजे भात आपण ताटाच्या बाहेर सांडवायला नको, बरोबर की नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मुलांना कारक कौशल्यांचा विकास करत असताना, म्हणजे अंघोळ कशी करायची, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांना शिकवाव्या लागणार आहेत. इष्टवृत्ती घडवणे यासाठी याच पद्धतीची कास आपल्याला धरावी लागते. अनुकरण ही एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे आणि तिचा योग्य वापर करून कितीतरी गोष्टी शिकता आणि शिकवता येऊ शकतात.
सांस्कृतिक वारसा अनुकरणानेच जतन केला जातो आणि समाजसंमत वर्तन प्रकाराचे धडे मूल निरीक्षण आणि अनुकरण पद्धतीनेच शिकतात. त्यामुळे समाजसंमत वर्तन प्रकाराचे धडे. आता समाजामध्ये संमत वर्तन प्रकार म्हणजे याचा अर्थ काय? आता समाजसंमत वर्तन प्रकार हे कोण ठरवल, हा एक महत्वाचा मुद्दा आहे बरं का, लक्षात घ्या. ठीक आहे. समाजसंमत वर्तन प्रकार, आता याच्यामध्ये कायदा ठरवतो आहे का? तर बऱ्याचदा काय होतं बघा, आता 14 फेब्रुवारीचं उदाहरण घेऊया. 14 फेब्रुवारीला जर काही प्रेमी युगल जे आहेत ते एखाद्या ठिकाणी बसलेले असतील, बरोबर आहे. आता हे बसलेले असताना कोणीतरी एका धार्मिक संघटनेचे व्यक्ती यावे आणि यांना हाकलून लावावे, किंवा तुम्ही कुठल्या अधिकाराने इथं बसले असं त्यांना विचारावं, तुम्ही असं काय करताय असं त्यांना विचारावं. याचा अर्थ मग हे असं करू नये असं ह्या समाज घटकाने सांगावं. याला समाजसंमत वर्तन ठरवण्याचा अधिकार यांना कोणी दिला, हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. तर त्याच्यामुळे ज्या गोष्टी आहेत, इथे एक मुद्दा आला म्हणून सांगतोय, समाजसंमत वर्तन प्रकाराचे धडे मूल निरीक्षण आणि अनुकरण पद्धतीने शिकतो. त्यामुळे समाजसंमत वर्तन प्रकार हे सुद्धा योग्य असणं फार गरजेचं आहे, बरोबर आहे की नाही. तर त्याच्यामुळे हा एक भाग महत्वाचा आहे. तर अशा प्रकारे आपण निरीक्षण आणि अनुकरण पद्धतीच्या गुण आणि मर्यादा ज्या आहेत याच्यामध्ये आपण पाहिल्या. आता निरीक्षण आणि अनुकरण पद्धतीमध्ये आणखी काय आपल्याला पाहायला पाहिजे हे सुद्धा आपण एकदा बेसिक भाग पुन्हा बघूया, कारण आपण यापुढे प्रयत्न प्रमाद पद्धतीकडे जाणारच आहोत. परंतु निरीक्षण आणि अनुकरण पद्धतीमध्ये गुण आणि दोषांसोबतच आपण निरीक्षण पद्धतीचा जो भाग आहे, निरीक्षण पद्धती कुठे कुठे उपयोगी पडते हे सुद्धा आपण बेसिक पाहिलं. परंतु शाळेमध्ये जर आपण विचार केला, म्हणजे शालेय जीवनामध्ये, तर मुलांना लेखन, वाचन किंवा वेगवेगळे खेळ खेळताना, बरोबर आहे, म्हणजे खो खो खेळत आहे एखादा मुलगा किंवा कबड्डी खेळत आहे, मग त्याचा आपला जो संघाचा जो इतर दुसऱ्या संघाचा जो खेळाडू आहे त्याचा पाय कसा पकडायचा, राईट, ह्या पद्धतीने, म्हणजे खो खो खेळत असताना वेलीमध्ये कशी वेल काढायची, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या अनुकरण पद्धतीने शिकल्या जातात, निरीक्षण पद्धतीने शिकल्या जातात आणि याच्यामध्ये याचा उपयोग होतो, राईट. तर अशा प्रकारे निरीक्षण आणि अनुकरण पद्धती एकदम आपण बेसिक आणि व्यवस्थित पद्धतीने आपण पाहिलेलं आहे. आता निरीक्षण पद्धतीमध्ये जर आपण बघायला गेलं तर बक्षीस हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे, राईट. म्हणजे बक्षीस जर मिळत असेल तर अशा वेळेस कुठेतरी ही अनुकरणाची जी शक्यता आहे ती वाढताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर ज्यांचं सामाजिक स्तर उच्च आहे अशा व्यक्ती ज्या आहेत यांचं अनुकरण करण्याची जी ही आहे पातळी आहे ती कुठेतरी वाढताना दिसून येते. त्यानंतर निरीक्षणात्मक अध्ययनामध्ये 4 महत्वाचे घटक आहेत, ते सुद्धा तुम्ही इथे लक्षात घ्यायला पाहिजे. आता आपण निरीक्षणाच्या बाबतीतच बोलत आहोत. तर निरीक्षणात्मक अध्ययनामध्ये बघा, अवधान महत्वाचं आहे, ठीक आहे. याचा आपण एकदम व्यवस्थित पद्धतीने काही भागांमध्ये आपल्याला समजणारच आहे. अवधान म्हणजे काय? अवधान म्हणजे लक्ष असं आपण त्याला म्हणूया, ठीक आहे. म्हणजे तुम्ही एक कादंबरी वाचत आहात. काय वाचत आहात? कादंबरी. मला माहित नाही तुम्ही वाचता की नाही, पण वाचायला पाहिजे कादंबरी, ठीक आहे. आणि आपण या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आल्यापासून आता हे सगळं जे साहित्य वाचन वगैरे आहे ते आपलं कुठेतरी सुटायला लागलंय, परंतु ते पकडून ठेवा, तुम्ही जाऊ देऊ नका. त्याचा फायदा तुम्हाला आपल्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये होतो. आता तुम्ही कादंबरी वाचत आहात आणि तुमच्या आईने चहा प्यायला बोलावलं किंवा चहाचे भांडे वाजलेत किंवा कोणीतरी दारावर कोणीतरी आलंय, याचा अर्थ काय? तुमचं अवधान जे आहे ते विचलित झालं, ठीक आहे. अवधान म्हणजे काय तुम्हाला समजलं. तर निरीक्षणात्मक अध्ययनामध्ये अवधान महत्वाचं आहे, स्मृती महत्वाची आहे, राईट. स्मृती म्हणजे काय? तर जे काही गोष्टी आहेत किंवा तुम्ही ज्याकडे लक्ष दिलात, राईट, ह्या सगळ्या गोष्टींची धारणा काय? अवधानाची धारणा, म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही शिकलात त्याची धारणा असं आपण त्याला म्हणूया, त्याला आपण स्मृती म्हणतो. जसं एखादा पदार्थ बनवताना त्याच्या ज्या कृती आहेत, त्या कृतीच्या ज्या पायऱ्या आहेत, राईट. जे तुम्हाला वडापाव बनवायचा आहे, तुम्हाला साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे, मग त्याच्या ज्या पायऱ्या आहेत त्या लक्षात ठेवणं, राईट. आणि अनुकरण करणं, म्हणजे अशा प्रकारे अनुकरण म्हणजेच काय? तर प्रतिरूपासारखे वर्तन, म्हणजे प्रेरणा, म्हणजे क्रिया करण्याची जी इच्छा आहे ती सुद्धा फार महत्वाची आहे. तर अशा प्रकारे अवधान, स्मृती, अनुकरण आणि प्रेरणा या 4 गोष्टी ज्या आहेत त्या निरीक्षणात्मक अध्ययनाचे हे 4 घटक आहेत. पुन्हा एकदा सांगतोय, निरीक्षणात्मक अध्ययनाचे 4 कोणते घटक आहेत? अवधान, स्मृती, अनुकरण आणि प्रेरणा हे 4 महत्वाचे घटक आहेत. आता प्रयत्न प्रमाद पद्धतीकडे आपण जाऊया. आता प्रयत्न प्रमाद जी पद्धत आहे, तर ही जी पद्धत आहे ती कोणाची आहे यावरही क्वेश्चन्स विचारला जाऊ शकतो. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या माध्यमातून त्या मानसशास्त्रज्ञाने काय आपल्याला सांगितलं हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर ही आहे प्रयत्न प्रमाद पद्धत. तर लक्षात घ्या, हे कोण आहेत? हे आहेत थॉर्नडाईक, ठीक आहे. यांचं नाव तुम्ही लक्षात ठेवा. या थॉर्नडाईक यांनीच, हे एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत. तर या थॉर्नडाईक यांनीच ही जी प्रयत्न प्रमाद पद्धत आहे ती मांडली. यामध्ये काय नक्की सांगितलंय आणि ही कशासाठी मांडली आहे?
तर हे एक आपल्याला प्रयोगाच्या माध्यमातून समजू शकेल. ठीक आहे. यांनी काय केलं, एक कूटपेटी घेतली, असं आपण याला काय म्हणूया, कूटपेटी. ठीक आहे. ही एक कूटपेटी घेतली आणि या कूटपेटिकेमध्ये एका भुकेलेल्या मांजराला ठेवलं. ठीक आहे. म्हणजे याला भूक खूप लागली आहे, हे मांजर आहे बरोबर. आता हे सांगायची गरज नाही आणि याला भूक लागली आहे. ठीक आहे. या भुकेलेल्या मांजराला ठेवलं आणि त्याच्या समोर काय केलं, इथं मासे ठेवले. ठीक आहे. आणि हे जे आहेत याची या कूटपेटीची रचना अशा पद्धतीने केली की ते सहजासहजी निघणार नाही, बरोबर आहे. म्हणजे हे जे स्प्रिंग लावलाय, ठीक आहे, याच्यावर पाय ठेवून दाबल्यानंतर, म्हणजे याला पाय ठेवून दाबल्यानंतर हा जो दरवाजा आहे हा असा वर ओढला जाईल आणि तेव्हा इथून जो दरवाजा आहे, ठीक आहे, वर ओढला जाईल. याचा करता हे जर स्प्रिंग दाबलात तुम्ही, इथे बघा नट लावलेला आहे, बरोबर आहे, किंवा त्याला एक खिळा लावलेला आहे. हे दाबल्याबरोबर हा खिळा वर जाईल आणि हा दार निघेल, या बाजूने निघेल दरवाजा. इथे कब्जे लावलेले आहेत, बरोबर आहे. या बाजूने हा पल्ला जो आहे तो इकडे निघेल आणि इथे याला मासे खाता येईल मांजराला. तर अशा पद्धतीने. परंतु हे मांजराला समजणार आहे का की मला हे पायाने दाबायचं आहे, असं समजणार आहे का लगेच? नाही. मांजर काय करेल की इकडे तिकडे हातपाय हलवेल, म्हणजे याला वर नेईल, खाली नेईल, ओरबाळेल, दरवाजाला लात मारण्याचा प्रयत्न करेल, या पद्धतीने. तर ह्यालाच काय म्हणतात, एक चुका आणि शिका. चुका आणि शिका ही पद्धत म्हणजे प्रयत्न प्रमाण, म्हणजे सतत प्रयत्न करत राहणे, बरोबर आहे. चुका आणि शिका यालाच या पद्धतीला चुका शिका अशी पद्धत म्हटली जाते, किंवा चुका व शिका असेही नाव त्याला आहे. तर याच्यामध्ये यावरून यांनी काय केलं की एका मांजराला त्यामध्ये ठेवलं आणि त्यानंतर त्याच्या बाहेर जे आहेत ते मासे ठेवले आणि तो मांजर जो आहे तो काय करत होता की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रयत्न करत होता. म्हणजे कधी इकडे जायचा, कधी तिकडे जायचा, दरवाजाला लात मारण्याचा प्रयत्न करायचा, याला वर न्यायचा, खाली करायचा, वगैरे वगैरे. परंतु शेवटी काय झालं की त्याचा चुकून पाय पडला याच्यावर. लक्षात घ्या, चुकून पाय पडला आणि त्याच्यानंतर हा जो दार आहे तो खुलला आणि तो मासे खाऊन आतमध्ये गेला. त्याच्यानंतर पुन्हा दार लावण्यात आला आणि पुन्हा इकडे मासे ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला भूक लागली. त्याच्यानंतर मग त्याला कळालं की पाय जो आहे तो इथे दाबल्यानंतर, लक्षात घ्या, पाय दाबल्यानंतर हा दार ओढतो आहे. तो म्हणजे जेव्हा भुकेलेला होता तो तेव्हा प्रयत्न करत होता, परंतु जेव्हा तो आतमध्ये गेला तेव्हा तोही विचार करायला लागला की नक्की काय झालं, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाद जी पद्धत आहे ती मांडली. आता या थॉर्नडाईक यांच्या अध्ययनाचे जे नियम आहेत, तर यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तयारीचा नियम, सज्जतेचा नियम त्याला आपण म्हणूया. त्यानंतर दुसरा आहे पुनरावृत्तीचा नियम आणि तिसरा आहे परिणामाचा नियम. तर एक एक करून याच्यामध्ये आपण पाहूया. तयारी किंवा सज्जतेचा नियम. कोणतीही गोष्ट किंवा कृती नव्याने शिकताना व शारीरिक व मानसिक तयारी असणे आवश्यक असते. शारीरिक व मानसिक तयारी असताना केलेली कृती ही सुखदायक असते आणि तयारी नसताना केलेली कृती ही दुःखदायक असते. म्हणजे मी तुमची तयारीच नाही आणि मी लेक्चर देतो म्हणजे तुम्हाला खरंच त्रास होणार आहे. अभ्यास करण्याच्या हेतूने बसलेल्या मुलाला प्रश्न विचारले, काही कृती करण्यास सांगितले तर ते आनंदाने करण्यास तयार होते. परंतु खेळण्यास दंग असलेल्या मुलाला अभ्यास कराव्यास सांगितले तर ते ऐकणार नाही, तो चिडेल. शिकणारा शरीराने व मनाने शिकण्यासाठी तयार असला पाहिजे. अध्ययन सफल होण्यासाठी शिकणारा शारीरिक मानसिक दृष्ट्या पक्व असला पाहिजे. याला आपण तयारीचा सज्जतेचा नियम असे म्हणतो. पुनरावृत्तीचा नियम, राईट. तर ह्या पुनरावृत्तीच्या नियम मध्ये बघा, लॉ ऑफ एक्सरसाइज. तर या नियमाला सरावाचा किंवा उजळणीचा नियम असे म्हटले जाते. एखाद्या क्रियेचा सराव वारंवार आणि सातत्याने केला तर ती क्रिया दृढ होते. सरावामुळे व वारंवार उजळणीमुळे त्या क्रियेतील कौशल्याचा सफाईदारपणा येतो. त्या कौशल्यामध्ये एखाद्या विषयामध्ये प्रभुत्व संपादन करण्यासाठी वारंवार सराव आणि पुनरावृत्ती जी आहे ती गरजेची असते. दुसरा नियम झाला, अध्ययनाचे 3 नियम आहेत. परिणामाचा नियम. विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जातात व सुखदायक अनुभव येत असतील तर ती परिस्थिती व प्रतिक्रिया यातील संबंध जे आहे ते दृढ होतात. परिस्थिती व प्रतिक्रिया यातील संबंध दुःखदायी व क्लेशदायी असतील तर त्यातील संबंध दृढ न होता ते क्षीण होतात. साखर तोंडात टाकल्यास गोड लागते हा अनुभव येतो. पुन्हा साखर मिळाली की आपण तोंडात टाकतो, परंतु दुधाने तोंड पोळले असता आपण ताक सुद्धा फुंकून पितो. याचा अर्थ काय बघा, एक छोटा मुलगा आहे, ठीक आहे. आता हे बेसिक उदाहरण तुम्हाला सांगतोय. या छोट्या मुलाला इथे एक पोळी होती या तव्यावर आणि त्याला पोळी खायची होती, भूक लागली, ठीक आहे. आता एकदा तो पोळी खाल्ला आणि पोळी खात असताना त्याला हा तवा गरम असल्यामुळे त्याला लासला, ठीक आहे, गरम. तर त्यानंतर दुसऱ्या वेळेस काय झालं, हे झालं 8 दिवसाआधी झालं आणि 8 दिवसानंतर काय झालं, हा मुलगा आणि ते हा गरम तवा होता, तो मुलगा आणि ते पोळ्यांचा डबा होता. हा छोटा मुलगा हा तव्याला घाबरूनच पडाला, ठीक आहे. म्हणजे पोळी सुद्धा खाऊ शकला नाही. का?
कारण काय होतं की एक मनामध्ये भीती निर्माण होते. अशा पद्धतीनेच म्हणजे एक आता उदाहरण अजून एक घेऊया. अल्बर्ट बांडुरा यांचं एक उदाहरण आहे बघा. निरीक्षण पद्धतीमध्ये, अनुकरण पद्धतीमध्ये आहे. त्याच्यामध्ये काय होतं की असा एक प्रयोग असतो आणि इथे म्हणजे एक प्रयोग असतो. या प्रयोगामध्ये मोठ्या माणसांना या प्रयोगाच्या अंती एक चॉकलेट दिलं जातं आणि बरोबर असेल तर, आणि त्या प्रयोगामध्ये जर त्यांनी काही चुका केल्या तर त्यांना शिक्षा दिली जाते. ठीक आहे. मग ह्या मुलांनी काय केलं की ज्या चुका ज्या होत्या म्हणजे चुका झाल्यानंतर त्यांना शिक्षा होते म्हणून तो प्रयोग जो आहे तो त्याच्यामध्ये दुरुस्ती केल्या किंवा त्याच्यामध्ये सरावाच्या माध्यमातून त्या गोष्टी त्यांनी शिकल्या. ठीक आहे. हा सरावाच्या याच्यामध्ये आहे तो नियम. तर सांगण्याचा हेतू तुम्हाला समजला असेल की परिणामाचा नियम जो आहे तो त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. सजगता फार महत्वाची आहे. साखर तोंडात टाकल्यास गोड लागते हा अनुभव येतो आणि पुन्हा साखर मिळाली की ते आपण तोंडात टाकतो, परंतु दुधाने जर तोंड आपलं पोळलं असेल तर आपण ताक सुद्धा फुंकून पितो. बरोबर आहे. तशा वेळेस आपण काळजी घेतो. नेक्स्ट महत्वाचा जो भाग आहे, आता दुसरी एक पद्धत आहे मर्मदृष्टीमूलक पद्धत. ही एक अध्ययनाची पद्धत आहे. मानवाभोवतीचा परिसर हा क्लिष्ट, गुंतागुंतीचा व नित्य बदलणारा आहे आणि त्यामुळे मानवाच्या जीवनामध्ये नित्य नव्या समस्या निर्माण होतात. त्या समस्या सोडवण्यासाठी तो नवनवे उपाय शोधतो, वर्तन प्रकार आत्मसात करतो. बरोबर आहे की नाही? म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येतात. आता उदाहरण जर बघितलं आपण, आता एमपीएससीच्याच एक्झाम ज्या आहेत त्या लेट होत आहेत, त्याला डिले होत आहे. बरोबर आहे की नाही? हे काय आहे, जीवनात नव्या समस्या निर्माण झालेल्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही नवनवीन उपाय शोधतात. म्हणजे मग तुम्ही कोणी CHSLचा फॉर्म भरला असेल, कोणी पोस्टल असिस्टंटचा फॉर्म भरलेला असेल, राईट, कोणी शेती करत असेल, कोणी काय काय करत असेल, कोणी किंवा काही विद्यार्थ्यांनी ठरवलं नाही मी पुन्हा एकदा अभ्यासच करणार आहे आणि त्यानंतर मग परीक्षा देणार असेल. बरोबर आहे. तर अशा पद्धतीने तर नवनवीन असे आपण उपाय शोधतो, वर्तन प्रकार आत्मसात करतो, समस्याची उकल करून परिसराशी समायोजन साधतो आणि नव्या समस्या सोडवत असताना तो आपल्या पूर्वानुभवाचा वापर करतो. लक्षात घ्या. ठीक आहे. बुद्धी, अनुमान, तर्क, कल्पना, तुलना यांचा तो आधार घेतो. असे करीत असताना ज्ञान, कौशल्य, वृत्ती, विचार या सर्वांमध्ये बदल होतो. राईट. म्हणजे विचारामध्ये बदल होतो. म्हणजे जर एखाद्या मुलाने एमपीएससी सोडून जर एखादा व्यवसाय सुरू केलेला असेल, ठीक आहे, त्याच्या विचारामध्ये बदल झाला, कृतीमध्ये बदल झाला, वृत्तीमध्ये बदल झाला, कौशल्यात, ज्ञानात बदल झाला. बरोबर आहे की नाही? हे काय आहे, अध्ययन घडून येते. तर अध्ययनाच्या या पद्धतीला मर्मदृष्टीमूलक पद्धत असं म्हणतात. मर्मदृष्टी काय आहे तर एक मानसिक क्षमता व पूर्वानुभव यावर अवलंबून असते आणि कोहलरने ही पद्धत जी आहे ती शोधलेली आहे. ठीक आहे. हे अतिशय महत्वाचा भाग आहे कोहलरने. ठीक आहे. आता कोहलर पुढे काय म्हणतो यावर आपण बोलणारच आहोत. आता कोहलरने बघा मर्मदृष्टीमूलक पद्धतीमध्ये एक उदाहरण, त्यांनी चिंपांजीचं उदाहरण असं याच्यामध्ये. ठीक आहे. बघा की काय होतं की याला बाहेर पडायचं आहे किंवा इथं केड लावली आहे, बाहेर नाही पडायचं, ह्याला केड लावली आहे. ठीक आहे. याला ह्या माकडाला किंवा ह्या बंदराला केड खायची आहे आणि इथे असे असं हे ह्या ज्या वस्तू आहेत ह्या अशा अस्तव्यस्त ठेवलेल्या होत्यात. हा बॉक्स इथे होता, हा इकडे होता आणि हा इकडे कुठेतरी होता. ठीक आहे. आणि ही इथं दोन काड्या पण होत्या या ठिकाणी. उदाहरण घेऊया. ठीक आहे. आणि ह्या काड्या ज्या आहेत, आता हे एक वेगळं उदाहरण पकडा. या ज्या काड्या आहेत, या इथून ही कुठेतरी छिद्र असणार किंवा दरवाजा असणार. या दोन काड्या आहेत इथे अशाच टाकलेल्या होत्या आणि केळी तिथं होती. हा बंदर जो आहे तो काय करायचा, ह्या दोन्ही ज्या काड्या आहेत त्या जोडलेल्या नाही आहेत, तो जोडण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर आहे. सुरुवातीला हा काय केला की एक काडी टाकून त्या केळी ओढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला ते जमलं का नाही. त्यानंतर दुसरी काडी टाकून बघितला, त्याला तेही जमलं नाही. नंतर त्याच्या डोक्यात विचार आला की नाही, आपण या दोन्ही काड्यांना जर जोडलं तर लांब होऊ शकते ती काडी आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला केळी हस्तगत करता येऊ शकते. तसं इथे तेच झालं. हा बंदर जो बघा, हा याच्याकडे बघतोय विचार करत. इथे काय झालं, हे केळी आहे आणि हे बॉक्स जे आहे ते एका बॉक्सवर उभं राहिल्यानंतर त्याला कळालं का नाही केळी मिळणार नाही. दुसऱ्या बॉक्सवर उभं राहून तेव्हाही नाही मिळाली. पण तीनही बॉक्स जर एकत्रित केले आणि त्याच्यावर जर उभं राहिलं तर केळी मिळू शकते असं वाटलं. आणि कोहलरने हेच सिद्ध केलंय की कोहलरने काय केलंय की मर्मदृष्टीमूलक पद्धतीमध्ये हेच सांगितलंय की परिस्थिती वेगवेगळी असू शकते. लक्षात घ्या. क्लिष्ट, गुंतागुंतीची किंवा वेगवेगळी समस्या आपल्या समोर येत असेल तर याच्यामध्ये काय की व्यक्ती काय करतो की जो काही परिसर आहे या परिसराशी समायोजन साधतो आणि नव्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये बुद्धी, अनुमान, तर्क, कल्पना, तुलना यांचा तो आधार घेतो आणि त्याच्यामध्ये मग ते ज्ञान, कौशल्य, वृत्ती, विचार यामध्ये बदल होतो आणि अध्ययन घडून येते. हेच त्यांनी मर्मदृष्टीमूलक पद्धतीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. या दोन महत्वाच्या अध्ययन पद्धती आपण बघितल्या. ठीक आहे. आता मर्मदृष्टीमूलक पद्धतीचे गुण आणि मर्यादा जर आपण पाहिले तर या पद्धतीने घडून येणाऱ्या अध्ययनामध्ये साकल्याने आकलनावर भर असतो आणि त्यामुळे अध्ययन अर्थपूर्ण असते आणि म्हणूनच या पद्धतीने केलेल्या अध्ययनाचा
त्यासारख्या दुसऱ्या पद्धतीत उपयोग होतो, म्हणजेच अध्ययनाचे संक्रमण होते. तुम्हाला समजलं असेल की या पद्धतीमध्ये घडून येणाऱ्या अध्ययनाचे साकल्याने आकलनावर भर असतो आणि त्यामुळे अध्ययन अर्थपूर्ण होते. म्हणजे बेसिक पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात आली की जो काही करतोय तो एक हे होता का, योगायोग होता का, तर अजिबात नाही. त्याने तो विचार केला का नाही, या बॉक्सवर हा बॉक्स ठेवल्यानंतर जर मी त्याच्यावर उभा झालो तर नक्की मी हे केळ हस्तगत करू शकतो किंवा ते खाऊ शकतो, याचा विचार केला. म्हणजेच काय, ते अर्थपूर्ण अध्ययन आहे असं आपण त्याला म्हणूया. आणि अशा प्रकारच्या अध्ययनाचा त्यासारख्या दुसऱ्या परिस्थितीमध्ये त्याचा उपयोग नक्की होतो आणि त्याचं संक्रमण होतं. या पद्धतीची सर्वात मोठी मर्यादा कोणती आहे, तर फारशी बुद्धी नसलेले मानवेतर प्राणी आणि पुरेसा बौद्धिक विकास न झालेल्या व्यक्ती यांच्यासाठी ही पद्धत उपयोगी ठरत नाही. मानव या पद्धतीचा अधिकाधिक वापर करीत असला तरी त्याचे सर्वच अध्ययन या पद्धतीने घडून येत नाही. बऱ्याच पद्धतीने अध्ययन जे आहे ते याच्यामुळे अनुकरण आणि निरीक्षण या पद्धतीने सुद्धा घडून येताना आपल्याला दिसून येते. तर अशा पद्धतीने मर्मदृष्टीमूलक पद्धत ही सुद्धा आपण याच्यामध्ये पाहिली. आणि त्याच्या आधी आपण पाहिलंय की ही पद्धत पाहिली बघा आपण, मर्मदृष्टीमूलक पद्धतीच्या आधी आपला परिणामाचा पुनरावृत्तीचा थॉर्नडाईकचे जे अध्ययनाचे जे नियम आहेत ते पाहिलेत आणि प्रयत्न प्रमाद पद्धत. ठीक आहे, तर हे दोन महत्वाचे आहेत. थॉर्नडाईक आणि कोहलर यांच्या दोन अध्ययनाच्या पद्धती बघितल्यात. अध्ययन म्हणजे काय ही संकल्पना बघितली, अध्ययनाचे वैशिष्ट्य बघितलेत, त्यासोबतच अध्ययनावर परिणाम करणारे घटक आता याच्या पुढे आपण आपल्याला पाहावयाचे. आता आपण अध्ययन संक्रमण ही एक कन्सेप्ट जी आहे ती समजून घेऊया. जसं मी तुम्हाला मगाशी सुद्धा समजून सांगितलंय, परंतु व्याख्या महत्वाच्या आहेत. एका अध्ययन क्षेत्रातून दुसऱ्या अध्ययन क्षेत्राकडे विचार करण्याच्या सवयी, भावना, ज्ञान, कृती, कौशल्य संक्रमित होणे यालाच अध्ययन संक्रमण म्हणता येईल. पीटरसन काय म्हणतो की संक्रमण म्हणजे सामान्यीकरण, कारण नव्या क्षेत्रासाठीचे ते एक कल्पनांचे विस्तारीकरण आहे. गुथ्री आणि पॉवर्स यांनी काय म्हटलंय की वर्तनाच्या उपयोजनाची व विस्तारीकरणाची प्रक्रिया म्हणजेच संक्रमण. वर्तनाच्या उपयोजनाची म्हणजे काय, इम्प्लिमेंटेशन असं आपण त्याला म्हणूया. ठीक आहे, म्हणजे तुम्ही अप्लाय करताय, ते मार्केटमध्ये अप्लाय करताय. एखादी गोष्ट तुम्ही शिकलाय, वर्तन शिकलाय, म्हणजे काय, ग्राहकांसोबत कशा पद्धतीनं वागायला पाहिजे हे तुम्ही कंझ्युमर सर्व्हिसमध्ये शिकलाय. तर तुम्ही काय करणार, याचं उपयोजन करणार किंवा मार्केटमध्ये उपयोजन करणार तुम्ही एखाद्या ग्राहकांसोबत वर्तन करत असताना. तर यालाच विस्तारीकरणाची प्रक्रिया असे म्हणतात. म्हणजे संक्रमण म्हणजेच काय, तर वर्तनाच्या उपयोजनाची व विस्तारीकरणाची ही प्रक्रिया आहे असं गुथ्री आणि पॉवर्स म्हणतात. हे झालं अध्ययन संक्रमणाच्या बाबतीत. तर थोडक्यात अध्ययन संक्रमण म्हणजे काय, तर सुरुवातीला संपादन केलेले ज्ञान, कौशल्य, सवयी, वृत्ती किंवा इतर प्रतिसाद म्हणजे एका परिस्थितीतून दुसऱ्या परिस्थितीत वाहून नेणे किंवा त्याची अंमलबजावणी करणे म्हणजे अध्ययन संक्रमण. ठीक आहे. अध्ययन संक्रमणाचे प्रकार याच्यामध्ये पडतात बघा. तर पहिला जो भाग आहे, आपण एखादी गोष्ट शिकतो तेव्हा तिच्या दुसऱ्या अध्ययनावर जसा परिणाम होतो त्यानुसार अध्ययन संक्रमणाचे धन संक्रमण, ऋण संक्रमण, शून्य संक्रमण असे महत्वाचे 3 प्रकार पडतात. आता आपण एक एक करून पाहूया. पहिला महत्वाचा जो प्रकार आहे तो म्हणजे धन प्रकाराचा. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की मगाशी मी तुम्हाला सांगितलं इयत्ता 11वी आणि 12वी या गणितामध्ये फायदा होतो. धन संक्रमणामध्ये बघा की एखादा मुलगा आहे, म्हणजे याच्यामध्ये काय सकारात्मक, ठीक आहे, सकारात्मक परिणाम किंवा होकारात्मक म्हणा त्याला. ठीक आहे, होकारात्मक परिणाम जे आहे ते आपल्याला दिसून येतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या अक्षय नावाचा मुलगा आहे. ठीक आहे, अक्षय नावाच्या मुलाला संस्कृत भाषा येते. ठीक आहे, मग या मुलाला संस्कृत भाषा येत असेल तर त्याला मराठी, राईट, त्यासोबतच त्याच्यामध्ये हिंदी भाषा आहे, त्याच्यानंतर सिंधी आहे, पंजाबी आहे, बंगाली आहे, मल्याळम आहे, कानडी आहे, काश्मीरी, गुजराती, राजस्थानी, मेवाडी ह्या सगळ्या ज्या भाषा आहेत त्याला त्या येऊ शकतात किंवा तो लवकर शिकू शकतो. कारण काय आहे, कारण आहे संस्कृत भाषेतले बरेचसे शब्द जे आहेत बरेचसे हे या भाषांमध्ये, लक्षात घ्या, या भाषांमध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे काय होते, त्याला फायदा होतो. म्हणजे एखाद्या मुलाला जर गणित त्याला येत असेल, आता हे भाषेचं उदाहरण झालं, या एक संस्कृत येत असेल तर इतर भाषा शिकताना त्याचा फायदा होतो. तसंच एखाद्या मुलाला गणित असेल तर त्याला फिजिक्स शिकताना नक्की त्याचा फायदा होतो. याला काय म्हणूया आपण, धनसंक्रमण म्हणूया. म्हणजेच काय, तर एका विशिष्ट परिस्थितीमध्ये शिकलेले ज्ञान जे आहे, राईट, किंवा कौशल्य आहेत हे दुसऱ्या तशाच परिस्थितीत वापरता येत असेल तर त्याला आपण धनसंक्रमण म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर ऋण संक्रमण बघा की ऋण संक्रमण जर आपण बघितलं तर याच्यामध्ये काय होतं की एखादा व्यक्ती हिंदीमध्ये मैने चाय पी असं म्हणतो. काय म्हणतो, मैने चाय पी असं म्हणतो.
आणि मराठीमध्ये तेच वाक्य जर सांगायचं झालं तर तो काय म्हणणार, मी चहा प्यायली असं म्हणणार. काय म्हणणार, मी चहा प्यायली. वास्तविक मराठीमध्ये आपण असं म्हणतो का, तर मी चहा प्यायलो असं म्हणतो. तर हे एक हिंदीचं जे अध्ययन झालेलं होतं भाषे शिकण्याचं, तर ते मराठीमध्ये त्याचं उपयोजन होत आहे का, तर नाही होत आहे. लक्षात घ्या, नाही होत आहे. मी चहा प्यायलो असं म्हणण्याच्या ऐवजी तो मी चहा प्यायली असं म्हणणार. त्याच्यामुळे याचं जे आहे ते एक त्रासदायकच ठरणार आहे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे इथे कुठेतरी त्याचा पूरक फायदा होतोय का, नाही. त्यामुळे जो याला काय म्हणूया आपण, त्याला ऋण संक्रमण असं आपण म्हणूया. त्यानंतर शून्य संक्रमण म्हणजे काय बघा, तर शून्य संक्रमणामध्ये काय होतं की एखादी जी आपण कृती करतो किंवा शिकतो, एखादं कौशल्य संपादन करतो, ते दुसऱ्या परिस्थितीमध्ये त्याचा काही एक उपयोग होत नाही. म्हणजे फुटबॉल खेळणारा एखादा खेळाडू जर व्हॉलीबॉल खेळायला लागला, तर व्हॉलीबॉल हे कसं आहे की व्हॉलीबॉल हे हाताने खेळतो, बरोबर आहे की नाही. फुटबॉल हे पायाने खेळायचं आहे. म्हणजे फुटबॉल खेळणारा जर बॉल जरा सुद्धा जर त्याच्या हे लागला असेल, हाताला लागला असेल, तर व्हॉलीबॉलमध्ये हे देतात, सॉरी फुटबॉलमध्ये काय देतात, हाताला लागला असेल तर बॉल, तर हँड फाऊल देतात. तर इथे ते होणार नाही. तर म्हणजे हा एक भाग आपल्याला दिसून येतो की शून्य संक्रमण म्हणजे क्रिकेट खेळणारा आहे आणि लगोरी खेळणारा आहे, राईट. इथे तसंच आहे, किंवा क्रिकेट खेळणारा आहे, कॅरम खेळणारा आहे, तर याच्यामध्ये कुठेतरी शून्य संक्रमण आहे. ठीक आहे. लगोरीमध्ये तरी कुठेतरी थोडासा फायदा होऊ शकतो, बॉल फेकणं किंवा वगैरे वगैरे या बाबतीत. तर अशा प्रकारे अध्ययन संक्रमण म्हणजे काय हे तुम्हाला समजलं असेल, त्याचे प्रकार काय आहेत ते तुम्हाला समजले असतील. तर अध्ययन संक्रमण याच्यासाठी जर आपण बघितलं तर हे शाळेमध्ये अतिशय महत्त्वाचं यासाठी आहे की अभ्यासक्रम जर हा समाजाच्या म्हणजे आपल्या गोष्टींशी रिलेटेड असला, म्हणजे आपल्या जीवनाशी रिलेटेड असेल, तर त्याचा फायदा जास्त होतो, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्याचं अध्ययन संक्रमण जे आहे ते चांगल्या पद्धतीने घडून येऊ शकतो. त्याच्यामुळे अभ्यासक्रम जो आहे तो जीवनाभिमुख व्हावा यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे, किंवा अभ्यासक्रम करिक्युलम जे तयार करतात त्यांनी करणं गरजेचं आहे. शिक्षकांनी सामान्यीकरण करत करत शिकवणं फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ भूगोलामध्ये नकाशा आहे, दिशा आहे, किंवा व्यवहारातले ज्या दिशा आहेत, म्हणजे आता भूगोलामध्ये उत्तर, पश्चिम, पूर्व ह्या ज्या दिशा शिकवल्या जातात. मग शाळेच्या मध्यभागी उभं राहून ग्राउंडवर पूर्वेस ह्या इकडे आहे, पश्चिम इकडे आहे असं जर सांगितलं असेल तर ते लक्षात राहील. मग आपल्या शाळेच्या पूर्व दिशेला कुणाचं घर आहे, आपल्या शाळेच्या पश्चिमेला कुणाचं घर आहे हे शिकवलं जात असेल, तर हे अध्ययन संक्रमण चांगल्या पद्धतीनं होईल, किंवा तसं करायला पाहिजे असं आपण त्याला म्हणूया. त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. ठीक आहे. तर त्याच्यासाठी शिक्षकांची दृष्टी सुद्धा शास्त्रीय विचारसरणीची असायला पाहिजे. पूर्वग्रह विरहित असणं फार गरजेचं आहे. जे विद्यार्थ्यांना स्वतंत्र वृत्तीने विचार करण्याची संधी शिक्षकांनी द्यायला पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारे अध्ययन संक्रमणाचे जे भाग आहेत ते आपण याच्यामध्ये पाहत आहोत. तर अध्ययन संक्रमणावर परिणाम करणारा घटक जर आपण पाहिला तर पहिला घटक आहे तो म्हणजे बुद्धी. तर संक्रमण हे लक्षात घ्या, संक्रमण साम्य लक्षात येण्यावर व सामान्यीकरणावर अवलंबून असते, बरोबर आहे की नाही. म्हणजे संक्रमण साम्य लक्षात येणार, म्हणजे सपोजली उदाहरणात असं घ्या, गणित आणि फिजिक्समध्ये हे एक साम्य तुमच्या लक्षात आलं, त्यानंतरच तुम्ही ते सामान्यकरण करणार. आणि त्यासाठी विषयाचं आकलन फार महत्त्वाचं आहे, बरोबर आहे की नाही. आणि आकलन आणि सामान्यीकरण हे कशावर अवलंबून असणार, तर बुद्धीवर अवलंबून असतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे 11व्या वर्गातला फिजिक्सचा विद्यार्थी आहे, त्याला गणितामधला आणि फिजिक्समधला सहसंबंध जोडता आला पाहिजे. आणि हे जोडण्यासाठी म्हणजे आकलन आणि सामान्यीकरण करण्यासाठी तो विद्यार्थी थोडासा तरी बुद्धिमान असणं फार गरजेचं आहे, बरोबर आहे. त्यामुळे अध्ययन संक्रमण केव्हा घडून येईल, तर बुद्धी हे सुद्धा एक त्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर आहे अध्यापनाची पद्धत, बरोबर आहे. जेवढी बुद्धिमत्ता जास्त तेवढं अध्ययन संक्रमण जास्त. आता अध्यापनाची पद्धत जर आपण पाहिली तर पाठांतरापेक्षा आकलनावर जर भर देणारी पद्धत असेल तर इथे कुठेतरी सामान्यीकरण जे आहे ती लवकर होऊ शकते आणि ते संक्रमणाला सहाय्य ठरू शकते, बरोबर आहे. नेक्स्ट आहे अध्ययनाची अनुभूती, बरोबर आहे. अध्ययनाची अनुभूती यामध्ये काय होईल की जीवनातील ज्या अनुभूती आहेत त्या अनुभूतींचा वापर अध्ययनासाठी व्हायला पाहिजे. म्हणजे वर्ग खोलीमध्ये बसून अध्ययन व जीवन हे वेगळे नाहीये हे लक्षात आले तरच अध्ययनाचे जीवनात संक्रमण होईल, अन्यथा होणार आहे का, नाहीये. म्हणून तो अभ्यासक्रमच जीवनाभिमुख असणं फार गरजेचं आहे. तर अध्ययन संक्रमणावर परिणाम करणारे घटक, संक्रमणावर लक्षात घ्या, ठीक आहे. अध्ययनावर नाही म्हणतोय मी, अध्ययन संक्रमणावर परिणाम करणारे घटक जे आहेत बुद्धी, अध्यापन पद्धती आणि अनुभूती, हे 3 महत्वाचे घटक आहेत. तुम्ही यावर लक्षात ठेवा, ठीक आहे.